पतसंगतीला घेतो आणि मुंबई किंवा पुण्याला जात असतो. बोलवतो आता. अगं लक्ष्मी काय करते घरामध्ये? हा तुझ्या पाठीमागं काय बोलवलं? अगं तुला काही माहितीये का? काय? घरी बसून नदीचं पाणी पुरत नाही. बरोबर. म्हणून माझा विचार काय झाला, काय? मुंबई किंवा पुण्याला जाऊ. काय? पुण्याला जायचं. पुण्याला. कुठे? पुण्याला. पुण्याला? हा. तुम्ही जा, मी नाही येणार. का? का? काय येणार नाही? अवेळे झाले काय तुम्ही? काय? एवढं भारी गाव, या गावातील लोक किती भारी, हो. किती शांतता आहे. का असा गौरव आपल्या खानदेशात कधी पाहिला? नाही नाही आपल्या खानदेशात एवढा कार्यक्रम शांततेने कधी कोणी पाहता का? नाही नाही. वच 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 करतात. म्हणून गावाचं नाव निघतं मी. आहे की नाही? हो. हे गाव किती भारी आहे. हे भारी गाव आहे, भारी गावातले लोक आहेत. एवढं भारी गाव सोडून मी नाही येणार. तुम्ही जा. येणार नाही. एवढं नाव काढलेलं ध्यानात बसले नाही त्यांचं. त्यांनी किडे पाडूनच दिले. अगं तू काय येणार नाही? जिथं नवरा तिथं बायको पाहिजे ना. हा ही बी बरोबर आहे. आहे का नाही? पण मी जर गेले नाही गाव सोडून, हे गावातले लोक नाराज होतील ना. नाराज कशामुळे होती? कशामुळे होती? हा? हे कोणी पण माझ्या घरी येतं, मी कोणाला नाही म्हणत नाही. कशाला? जेवण खावण चहा पाणी वगैरे वगैरे. असं कधी बोलशील तू? मग तेच म्हटले मी. चहा पाणी जेवण खावणार. हा. तुझा स्वभाव चांगला आहे. चांगला आहे. बरं पुण्याला जायचं. हा. आपले कपडे घेऊन ये. काय घेऊन येऊ? कपडे आण ना. कपडे आणू? हो. कपडे काय आणू? हा आलं माझ्या लक्षात. आलं का? माझी अंडरपॅन्ट बनाल, तुमची साडी जम्पर. हो चक्रम उलट झालं ना ते. मग माझं अंडरपॅन्ट बनेल, तुझं साडी जम्पर. बरं बरं बरं. चालव तुमची म्हणजे. अंडरपॅन्ट बनाल, माझी साडी ब्लाऊज. हो, मी घेऊन घेऊन द्या. आईला बायको म्हणते या गावावर लय प्रेम आहे, हे गाव सोडून जाणारच नाही. चांगलं प्रेम बस माझ्याजवळ ते. हा आता बरं वाटतंय. आता काही डॉक्टरची गरज नाही ना? अजिबात नाही. इंजेक्शन? इंजेक्शन नाही, गोळ्या नाही, कसली काय. बरं वाटतं ना? बिलकुल. चल मग. चला. बायको काय? हे आलं पुन्हा बघ. बाई गो, बापरे 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 बापरे, ही पुणे आहे? हा. आणि पुण्याला आग लागली ना बाई, बापून पेटून गेलो. हो चक्रम, आग नाही लागली. मग अगं लाइटिंग आहे पुण्याची. ही पुण्याची लाईटिंग हा. आहे. बघा त्या पोराच्या डुंगणात सायकल अडकली. हो बघा हा. बघा ते पोरग कसं पायचं रक्त पाना. अरे, त्याच्या अरे. डुंगणात सायकल अडकली बाई गो. जाणं लवकर त्याच्या डुंगातली कधी सायकल. पुण्यामध्ये आले होते का तू? पुन्हा कधी पाहिलं होतं का? नाही. डोंगणात सायकल नाही अटकली. आणि मग सायकलीवर बसून तो पॅन्डल मारतोय ना. असं आहे का? मग? मला त्याच्याच डुंगणात सायकल बरं अडकली. आपण आलो पुण्यामध्ये. आलो. लक्ष्मी हा. सर्व गेलं तर जाऊ दे, हा. पण तू माझी भीत जाऊ देऊ नको बरं. काय सांगू तुम्ही तुम्हाला? काय? आपल्या लग्नाला किती दिवस झाले? किती? 12 12 42 वर्ष झाले. कोणत्या शाळेमध्ये शिकली होती तू? मला पण माहिती नाही. 12 आणि 12 24 वर्ष झाले. 24 वर्ष लग्नाला झाले. हा. 24 मिनिटं देखील तुम्ही माझ्यावर भरोसा केला नाही. माझ्यावर सारखं पापच लावतो तुम्ही. या माणसाची बोलू नको, त्या माणसाची बोलू नको, या पोराकडे पाहून हसू नको, त्या माणसाकडे पाहून हसू नको, सारखं मला पाप लावतो. अगं हे पुणे सिटी आहे आणि तू जरा देखणे म्हणून सोडू वाटत. कोण म्हणे मी देखणी? मी म्हणतो ना. काय तुम्ही तुमच्या मनाने म्हणता? हे काय ते साडू बुबी म्हणवले का हो? ते काय म्हणत नाही देखणी वगैरे हा? नाही. हो काही पण असं वेगळं सारखं बोलू नका. अहो मी मला पाप लावू नका. मी तर तशी आहे तू का? तशी? सांगा. मी जर तशी राहिली असते ना तर मी तमाशात नाचायला गेली असते. आता तुम्ही राबाईच्या कीर्तनामध्ये उभी आहे का? का गं? नाही मी तमाशात नाही का? तमाशातच नाच काम करू राहिले का? बर बरं आहे बघ. काय? सर्व गेलं तर जाऊ दे, माझी इज्जत तुझ्या हातात आहे. चालेल. हे पुणे शहर आहे, कोणाकडे बोलायचं नाही, कोणाशी हसायचं नाही. हा, बरं बरं. घरात कुलूप लावून घ्यायचं, घरातच झोपायचं. हा? म्हणजे घरातून कुलूप लावायचं? नाही, बाहेरून कुलूप लावून घेऊन मध्ये झोपून घ्यायचं. बरं बरं चालेल हा? चालेल. जा. कोणाशी बोलू नको. नाही 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 ते गाव चांगलं नाही बरं. ते गावात काय चांगलं नाही. हा? गाव किती भारी. पोरं चांगले नाही ना पण. गावातली मुलं चांगले नाही. हा. गाव पण मी चांगली ना. असं ना? मी जर चांगली पण मुलं काय हा तू करणार? तशी नाही म्हणा, तुझ्यावर भरोसा आहे माझा. मग? येतो मी. जा. माने चौकामध्ये पाठ टपरी लावतो. हा? हो चालेल. मी स्वयंपाक बनवून ठेवते तोपर्यंत. गेली बाई पती कामाला. जाते घरात स्वयंपाक करते आणि पतीची वाट बघते. पती मला जातातच सांगून गेले कुणाशी बोलायचं नाही, कोणाकडे पण हसायचं नाही, आपल्याकडे अजिबात कोणी पाहायचं नाही. आपल्या इथे वाट करून आणि तुम्हाला तर सांगूनच ठेवले मी. हा राम राम तर घाला एवढा दुवड आहे का मी? असं वाटलं असं ना का बँकेचा मॅनेजर आहे, पण आपल्या नशिबात ते नाही. काय करू, गावात कोणी काम सांगत नाही आणि ज्याने काम सांगितलं मी त्याचं काम अजिबात चांगलं करत नाही. डोक्यात विचार आला की आपलं गाव सोडायचं कुठेतरी बाहेर गावी कामाला जायचं. पण कोणत्या गावाला जाऊ? मुंबईला गेलो तिथं बॉम्ब स्पॉट होतो, नाशिकला गेलो तिथं खूपसा कापशी होती. ज्यांनी पाहिलं पुणे त्याचं व्यर्थ जिणं. पुण्याला जातो काहीतरी काम धंदा पाहतो, जातो मग पुण्याला. माने चौकामध्ये आलो, पान टपरी लावली, पण काही गिऱ्हाईक नाही. पानवाले पानवाले मसाला पाणी कच चुना फुकट. पानवाले मसाला पाणी कच चुना फुकट. हा राम 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 रे. चांगला बोल रे. कुठला आहे तू? मी कुठे नाही, मी अख्खा आहे.
अरे तुझ्या गावाचं नाव काय? कोणत्या गावाचं आहे तू? मी माझ्या गावाचा आहे. हा? अरे गावाला काही नाव असेल ना? आहे ना. काय गाव. तुझ्या गावाला काही नाव आहे का? आहे ना हो. काय? गाव. अरे या गावाला कसं नाव आहे? नारायण गाव. हा. तसं तुझ्या गावाला काही नाव असेल ना? आहे ना. काय? गाव. गावाला काही नाव? दोंडाच्या. धोंडायचंच आहे. तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे, राहणारा दोंडाच्या. नाव पपुरतन चव्हाण दोंडाचे का? तू धोंडायचंच आहे? हा. अरे मी धुळ्याचा आहे. चायला तू गावा शिवा करता निघला. शिवाला शिव, गावाला गाव. आला भेटून. हा. भेटून घेऊ. ही कोणती पद्धत आहे तुझी भेटण्याची? का रे? बघत होतो तुमचं मोठं आहे का माझं? काय? शर्ट. मग शर्ट कधी म्हणशील? तुमचं मोठं आहे हो. काय? शर्ट. एवढा गॅप नको टाकू ना. बरं इकडे का आला मग? हा. इकडे आला का? अहो, आपल्या खानदेशात दुष्काळ पडला ना. काय? लोकांना प्यायला पाणी नाही. प्यायला पाणी नाही? 3 टाइम नळ सुद्धा सकाळ दुपार संध्याकाळ नद्या भरले, धरणं चालू आहे. का रे? पाणी प्यायला भेटत नाही. 3 टाइम नळ सुटतात. पण भाऊ धरणं भरेल. लोकांना भाजीपाला डोळ्याला दिसून नाही राहिला. मग काय खातात? बोकड्याचं मटण, कोंबडीचं मटण नुसतं चालू आहे. माशी मच्छी. खायला कोणता दुष्काळ पडलेला आहे? बोकड्याचं मटण, मासे, मच्छी. हं? तसं नाही आबा. दुष्काळ म्हणजे खाता पिता दुष्काळ पडेल. असं आहे का? हा. बरं मग पुण्यामध्ये काय पाहिजे तुला? फक्त मला काम पुढे भेटतं एवढं सांग. पुण्या शहरामध्ये कुठे काय मिळतं असं? हा. हे बघ तू आपल्या भागातला मनुष्य आहे बरोबर. म्हणून तुला खरी माहिती सांगतो. हा. या पुण्या शहरामध्ये 7 पेठ आहेत. बाबू. हो. हा. सोमवार पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, गुरुवार पेठ, शुक्रवार पेठ आणि शनिवार पेठ. हा. सर्व पेठामध्ये जायचं. पण बुधवार पेठ मध्ये जाऊ नको. म्हणून. त्या ठिकाणी लास आहे, लास. हा. लास्ट म्हणजे. डाखी डा- चुरेड आहे, चुरेड. बापरे. तुझ्यासारखा नवीन मनुष्य पाहिला हा. शिट्टीचा इशारा करते, करते. वरच्या तालामध्ये बोलून घेते बोलवते. आणि त्याचं काहीच खाऊन टाक. तिकडं वय बाजूला. काय झालं? मला एकच काळीजी. लोकाला दाद आहे का रे? बुधवार पेठ मध्ये जाऊ नको हं? नाही भाऊ. सर्व पेठामध्ये जाय. तिथं लाशी डाकी नाही. हो. तिथं जाणार नाही भाऊ. जाणार नाही ना? ओके. तू आपल्या भागातला आहे म्हणून. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. ए, धन्यवाद. धन्यवाद. बरं बेटा. ए, काय बोलला? नंतर भेटा. हा नंतर भेटा. बाजूला चेटा. हा हा मग. माहिती दिल्या बरोबर. हा जा. जोडीदार मस्त होता. जोडीदार म्हणे बुधवार पेठ मध्ये जाऊ नको. पण मी कस काय जाऊ नको? मी तिथंच जाईन. बुधवार पेठ मध्येच जाईन. बघतो कोणती लाशेन कोणती टाकीन. आणि मी मेलो बी तर माझ्या कोणत्या गावाला सुतक पडणार हो मेला. असं गावातला 1 नंबर पंटूस माणूस म्हणजे मी जे. पण बाकी बुधवार पेठ मध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. जातो आणि कोणती लाश आहे, लाश राहिला तो मरण, नाही राहिला तो त्याची ना ना तू बाजूलाच होय का ना. बाई गो स्वयंपाक बनवला, पतीची वाट बघते. अजूनही येणार झाली पती. करावं तरी काय? अहो 24 वर्ष लग्न झाले, देवाने अजून मला मुलबाळ दिलं नाही. घरामध्ये बोलण्यासाठी दुसरं मनुष्य नाही. घरात चित लागत नाही. करावं तरी काय? वरती गच्चीवरती जाती आणि त्या ठिकाणी जाऊन थोडं टाइमपास करते. पुढे गेलाय बुधवार पेठ काय माहिती येत. अयो अरे ही लाश आहे का काय बाबू? ही जे का काय ती? हा? बाई गो बघते ते काय माणिक चौकात कुणीतरी नवीन माणूस आहे. नवीन माणूस आहे पण दिसायला सुंदर आहे, खूप छान आहे. पण बोलवावं कसं त्याला? त्याच्याशी गप्पा करायची आहे मला. परंतु असू द्या, त्याचं नाव मला माहिती नाही. पण सिटीचा विचार करते आणि सिटीच्या विचाराने त्याला माझ्याकडे बोलवते. तो नक्कीच येईल. अहो दाजीबा, वाव. या ना या ना या ना या ना. नाही ना, नाही ना, नाही ना. अहो दाजीबा, वाव. या ना या ना या ना या ना. नाही ना, नाही ना, नाही ना. तू लाश आहे डाकीने माझा काळी जसं खपा खाऊन घेशील. कोण लाशी? तू मी लाश नाही, मी बाई. बाई आहे? मी खरंच बाई. हा खोटं बोलू नको. हो मी खरंच सांगते, मी बाई. आणि तुझी साडी वर कर मग. काय? आम्हाला पाहू दे. पाय उलटे राहते भूतांचे. पाय बघायचे का? हा. बघा माझे पाय. पाय तर एकदम व्यवस्थित आहे. आता तुझी ती दाखव. काय? पाठ. पाय बघायचे? हा. बघा. कसा वाटावर जीप फिरवतो बाई. जायला पाठ बी चांगली आहे. खरं वाटत नाही? नाही. बघा. टच करून हात लावून पा. हे काय गुदगुदू? आमच्या तिकडे खेळते बाई. याचं गुदगुदू खेळ ना? मग? मला पण खेळायचे. आणि तुम्ही बी खेळा जरा. गुदगुदू. याचं गुदगुदू. मला गुदगुदू इथं होता ना तिकडे कुठं म्हणजे बाई? हाताला हात लावला का असं गुदगुदू होतं? हा हा? बाई
काही मला वरती बोलवलं. हा कोण आहे तुम्ही? बोलवण्याचं कारण हा. तुम्ही खूप छान आहात. नाही मी तर आहे पहिल्यापासून. तुमचं नाक पण छान आहे, हो या. तुमचे होठ पण सुंदर आहे, तुमची बॉडी पण सुंदर आहे. सेक्स पॅक आहे बाई. हे? हा खूप दिसायला सुंदर आहात तुम्ही. हा. परंतु मला एक सांगा, हा. माझ्यासोबत प्रेम करसाल? काय माझ्यासोबत प्रेम करसाल? आणि काय किलो भेटतो ह्यो? हा, प्रेम किलोवर भेटत नाही. मग? प्रेम तुम्ही आपण तयार करतो. पुढं करावा लागतो. कुठं करावा लागतो म्हणजे तुम्हाला कळत नाही. नाही. तुम्हाला बायको आई आणि मग नाही मी जरा ठेवलेलं आहे. म्हणजे लग्न झालं, हा बायको आई हा. माझ्यासारखी तुमच्यापेक्षा थोडीशी. बायको आई. हा. मग तिच्यावर प्रेम कोण करतं? माझा बाप. हे बरं. तो प्रेम कसं काय करणार? गावाची यात्रा राहते. यात्रा राहते. माझा बाप गावात येतो, शेव घेतो, मुरमुरा घेतो, लवडा घेतो. ए? रेवड्या रेवड्या हा शेव रेवडा तो प्रेम. रेवड्या तो प्रेम. तो प्रेम नाही. मग? मला मला सांगा, तुम्हाला मुलं आहेत? आहे ना. मुलं आहेत? हा. किती आहेत? 2.5. एक मुलं ऐकलं, 2 मुलं ऐकले, 3 मुलं ऐकले, आता 2.5 मुलं म्हणजे काय? अरे 2 मोठ आले एक. अरे वा, म्हणजे तुमची बायको गरोदर आहे. माझी बायको गाभण आहे आता. काय माणूस आहे आम्ही. अहो गरोदर, हा, कोणता धड? अहो गरोदर. हा गरोदर. हा, म्हणजे काही दिवसांनी तुमची बायको डिलिव्हरी होणार. आता ती जणून जाणार. हे? का काय माहिती का जाणायला? काय बोलायचं नाही. तुम्ही वाईट बोलता, मी नाही बोलत. काय बोललो मी? डिलिव्हरी होणार, काय डिलिव्हरी होणार. शनिवारी होणार. जाऊ द्या. हा. मुलं आहेत ना? आहे. मग मला सांगा, ती मुलं कोणामुळे झाली? शाळेला. माझ्या मुलं रात्रीला यांगड गुत्ता. मग तो प्रेम तुम्ही माझ्यासोबत करा ना. तुमच्या सोबत करू करा ना तो प्रेम माझ्यासोबत. नको बोल, तुला आई बाप असतील. काय? मला हा. मला आई नाही, मला बाप नाही, मला भाऊ नाही, मला नवरा नाही, मला कोण नाही, मला कोण नाही. माझ्यासोबत प्रेम करा ना. मला आई पण नाही, मला भाऊ पण नाही, मला बहीण पण नाही. माझ्यासोबत बस मी आलो ना आता. हा तुला कशाची कमी आहे? हा. कशाची? म्हणजे एवढ्या मोठ्या बोंगल्यामध्ये तू एकटी आहे? होय, बुंगला नाही, बंगला. बंगल्यात एकटी आहे? मी एकटीच आहे. आता मग मी आलो हा. हा. मला आई नाही, मला बाप नाही, मला बहीण नाही. शांती बस, पुरी खानदान नको विचारू तुझी वाट. करा ना माझ्यासोबत प्रेम. 2 मिनिटात लगेच प्रेम चालेल. करा ना माझ्यासोबत. लगेच मला आई नाही, मला बाप नाही, मला बहीण नाही, मला. ये बाई, हा? ये बाई. ह्यो प्रेम नाही. मग प्रेम कोणता? कोणता? इकडे या. हा. आता हातात हात घ्यायचा, हा. असं जवळ घ्यायचं, अशी मिठी मारायची, याला म्हणतात प्रेम. चायला वय तिकडं. एवढा टाइमपास करायला मी रिकामा नाही. म्हणजे डायरेक्ट फायनल. फायनल तुझा? समजत नाही. फायनल म्हणजे ए क्या बोलती तुम, ई क्या मैं बोलूं, सुन सुनो आती क्या खंडाला, क्या करूं आजी मी खंडाला. अरे घूमेंगे नाचेंगे ऐश करेंगे गुडघे फोडेंगे और क्या. नको, गुडघे नाही फोडायचे, लागून जाईल ना. लागून जाईल. हा. मग मी जाऊ घरी. नाही, मग प्रेम करायचं आहे ना. झोप ना म्हणजे मी एकटी, मी पण आहे ना. तुम्ही पण झोपणार? हा मग मी झोपू? आहे ना. कशी झोपू? अशी उलटी झोप. यायला काय बाई आहे का तुला झोपता येत नाही बाई ना. नवरा नाही ना तुला. आम्हाला नवरा नाही, मला आई नाही, मला बहीण नाही, मला झोप बाप तू, नाही. झोप 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 तू. मला ते खानदानचं विचारून घ्या. तुझे काय खानदान, पुरे खानदान विचार तू. 4 एक खानदान सांगते तू. काय विचारते तुझे मला आई खानदान. नाही, मला बाप नाही, मला- ए झोप खाली झोप. पण मी काय म्हणतो, हा, वॉचमॅन पण नाही ना. कोणीच नाही ना, मला आई नाही, मला बाप नाही. ये या. एवढं तुला विचारायला लावते का लोक. तू येशील ना पुन्हा आमच्यामध्ये झोपशील. नाही, आम्हाला लहान लेकरूची गरज नाही आज. आम्हाला टाइम आहे आज. झोप तू खाली. हा माझ्याकडे तोंड करा ना. हा माझ्याकडे तोंड करा ना. तुझ्याकडे तोंड केलं असतं, मग काय झालं? पण माझी आई बोलती मला, तुमची आई काय बोलते तुम्हाला? पोरग नुसतं कोरडं पडत चाल ना. ए, चल झोप. झोपा. आणि इकडे पाहून घे बरं, एखादं लहान लेकरू फिरत असं येईल, आम्ही बी मध्ये घालून घेईल. येऊ दे. चल झोप. झोपू का? हा येऊ दे येऊ दे. झोपू का आता? हा झोप. हा हा येऊ काय असं. काय झालं? अहो काय झालं? हा लय पांजरपणा बोलून राहिले बरं का आता. तुम्ही तमाशा करत आमची इज्जत घेऊन राहिली. तुम्ही चायला तू माझ्या अंगावर
पाय टाकू राहिली. मग काय झालं? मी प्रेमाने पाय टाकला. त्याला बुलडोजर अंगावर फेकलं ना, मला काय सैन होत ते. मला बुलडोजर म्हणताय का? आणि मग? मी बुलडोजर आहे का? मग मी चवळीची शेंगी. हो नी, मी चवळीची शेंगी. तुझ्या आईला तुझ्या मधले चवळी निघली, फक्त शेंग जुरेले. इकडे झोप इथं. आणि कोणी येणार नाही ना? नाही. झोप. तुला नवरा नाही ना? नाही बाई. शांत बस इथं झोप. आली का? अगं लक्ष्मी दरवाजा उघड. झोप ना 2 मिनिटं. ए बायको, माझा नवरा आला उठ. येऊ अगं दरवाजा उघड. दे. जाऊ रे भाऊ. ओ बापरे. ए बायको, ओ दादा रे. माझा नवरा. मला कुठं तरी लपव. ओ बापरे. अहो, साडीमध्ये. अगं लक्ष्मी, तू म्हणे मला नवरा नाही, तो कस काय आला त्याच्या? मी खोटं बोलले. माझा नवरा. ओ बाबू, मी मेलो हात. ए बायको, अरे अरे तुझ्या आईला तुझ्या 2 मिनिटं थांब. तू रानगट्टा एका बुक्क्यात कांदा फोडला तुला फोडून टाकी. मग मी काय करू आता? आता काय करू मी? मी काय करू? तुम्ही कुठे जाणार? तुम्ही लप हा? कुठेतरी जाऊन लपा ना. नको कुठं लपू मग मी? कुठेतरी लपा ना. हा इथं हाय. कुठं लपू मग? साडीमध्ये कुठे लपता? अगं दरवाजा उघड. अरे थांबणार रे तुझ्या आईला. याला मला छान मार खायचाय का? मार खायचाय का? म्हणजे तो कस काही उरायला मध्ये? तो माझा नवरा आहे, तो माझी इकडे कुठे जाईल? मग कुठं जाईल मग? इकडे या. थोडं 5 मिनिटांनी मग. पुढे या. हा. जीव वाचवा पहिले आता. हा. जा माझ्या मुताच्या मोरीमध्ये लपा. नको तिथं वाशी. वास आला तर येऊ द्या, जीव तर वाचवा. पण तू म्हणे मला नवरा नाही. अगं दरवाजा उघड. मी दरवाजा उघडून देतो. नको. तो जोडा मला. बरोबर. त्याला सांगू नको बरं. नाही नाही, जा तुम्ही. तुझ्या आईला तुझ्या. अगं लक्ष्मी, बाई गो, नवरा दारात आला, दरवाजा खोलायला पाहिजे. कर्रे कटक दर्रे बदक. काय करते घरामध्ये तू? अहो स्वयंपाक बनवला, तुमची वाट पाहिली, तुम्ही आली नाही, मला झोप लागून गेली. स्वयंपाक बनवला? अगं 12 वाजून गेले, मला भूक लागली. तू केव्हा जेवण देणार? मी स्वयंपाक बनवून ठेवला. असं ना? हा. अगं लवकर जेवण दे मग. पण अगोदर मला हे सांगा, काय तुम्ही जेवण करणार की गोष्ट ऐकणार? जेवण करता का गोष्ट ऐकता? हा, बरं अगोदर गोष्टच सांग मग. गोष्ट ऐकणार ना? हा. मग मी सांगते बघा. ती खालच्या आळीची ठकोबाई ठकोबाई, आणि तो वरच्या गल्लीतला साखाराम. ती ठकोबाई तो सकाराम. हा. बाई किती दिवसापासून लपड होते काय माहिती त्यांचं. काय हा ना. काय केलं त्यांनी? आई ते दोघं एका दिवशी घरात हा. आणि तिचा नवरा दारात. ती ठकोबाई तो सकाराम घरात घरात आणि तिचा नवरा दारात. दारात. पण सकुबाई लय हुशार ना. काय केलं तिने? त्या ठकोबाईने काय केलं माहिती का? काय? आता पदर घेतला, हा. आता नवऱ्याच्या तोंडावर टाकून दिला बरं. आणि नवऱ्याला म्हणते कशी कशी? अवकार भरी. तुम्हाला काय दिसतं का हो? मग कशी म्हणती? दाजी बा निघून जा तुम्ही, निघून जा दाजी बा तुम्ही, निघून जा दाजी बा तुम्ही, निघून जा दाजी बा तुम्ही, निघून जा, निघून जा, निघून जा तुम्ही, निघून जा, निघून जा, निघून असं केलं बाई. आणि त्या सकारांनी कुशल काढून काय एवढी बावलट बाई आहे? हा. हे बघ तिच्या घरी जाऊ नको बरं का तू. तिच्या घरी काय, तिच्या दारात जात तिच्याशी बोलायचं सुद्धा नाही तू. अहो मी तशी का? नाही तू तशी नाही म्हणा, तुझ्यावर माझा भरोसा आहे. लोक मी सांगत होते मग तू तशी नाही. बरं बघ आता मी चाललो पाठ टपरीवरती. बरं बरं. आता काही जेवण करत नाही. जेवण नाही करत? गोष्ट ऐकूनच माझं पोट भरून गेलं. मी आता जेवण नंतर येईल हो, जेवणाचं. चालेल. हा तू तशी नाही म्हणा. बरं झालं बाई, कोर्टाने सांगितलं नवऱ्याला घरात काहीतरी कामाला पाठवलं आणि त्या मुसाफिरला घराच्या बाहेर काढलं. जर माझ्या नवऱ्याने त्याला पाहिलं असतं तर मलाही आणि त्यालाही मरणाचं मारलं असतं. काही बी म्हणाव, तो मुसाफिर खूप छान होता. पण केव्हा 2 वाजता येणार आहे तो जर आला ना त्याच्याशी बोलणारच नाही. कसं काय असतं. पण बाई डोक्यानं हुशार होती. मोत्याच्या मोरीमध्ये लपा म्हणे. पण ही जी आपल्यावर बेतली, एवढं घडलं आपल्या संग, हे आपला पान टपरीवाला काकाला सांगायला पाहिजे. त्याला जर सांगितलं नाही तर त्याला राग येईल. त्याला सांगतो माझ्यावर असं घडलं बाबा. अरे पान टपरीवाले, पानवाले मसाला पाणी चुना फुकट. तू का फिरत इकत राहतो रे ते? तुम्ही घेता का नाही कुणी? अरे मग भरपूर गिऱ्हाईक घेताना. दादा अरे तू बुधवार पेठ मध्ये गेला नाही ना? तिथेच गेलो होतो भाऊ. काय हा. त्या ठिकाणी टाकीने लास आहे, लास. कशाची लास? मग एकदम फर्स्ट क्लास माल होता बरोबर. काय? तुम्ही म्हणे तिथं जाऊ नको, तिथं लासची डाकीने. हा तिथेच गेलो मी. मग रे तिथे गेलो, हिरवा रंगाच्या 3 ताळाच्या वाढून बाई उभी होती. बाई म्हणलं आता ही ना हा. डाकीने, म्हणलं बाहेर चला. खाल्ल्याशिवाय राहणार नाही. शेतीचा इशारा केला. हा मला म्हणे वरती या म्हणे. मग चढलो ना वरती कुठं? घरावरती. माडीवरती चढून गेला. मग तिथे वरती चढलो. हा. मला म्हणे माझ्यासोबत प्रेम करा. ती म्हटले हा. प्रेम करा. हा. मग तू काय केलं? हा, गल्ला टाकलो ना. हा मला कोणतं पाहणं, प्रेम करायला लटकलो. प्रेम करायला सुरुवात केली. मी घरात, तिचा नवरा दारात. काय तू घरात नवरा दारात? दारात मग तुला तर हाणला असेल त्याने. त्याला रताळा आणून ते काय बाय डोक्यानं हुशार होती. काय केलं? मला मोताच्या मोरीमध्ये लपवलं. हा
आणि मला कशी म्हणते काय तुम्ही बाहेर निघू नका इथंच थांबा. बर तिचा नवरा कसा आवाज येतो ए लक्ष्मी दारुगड हा दारुगड घरात तिचा नवरा आला बर जेवण दे म्हणे. बायको डोक्यानं हुशार होती. हुशार होती जेवण करता का गोष्ट ऐकता. त्याची बायको म्हटली हा बर आणि तो बधीरच होता. कोण हा तिचा नवरा तिचा नवरा गोष्ट ऐकू दे म्हणे. मग रे गोष्ट सांगायला सुरुवात केली. हा काल 40ची टकुबाईंवर 40चा टाकाराम हा यांच्या दोघांचं प्रेम होतं म्हणे. प्रेम टाकारामनं प्रेम करायला सुरुवात केली. सुरुवात केली तिचा नवरा बाहेर आला. हा मग त्या मुसाफिरच्या डोक्यावर कसा पदर टाकून दिला नवऱ्याच्या असा डोक्यावर. हा काय दिसतं का काही दिसत कशी म्हणती दाजीबा तुम्ही निघून जा निघून जा निघून जा. मी निघून आलो. तिचा बाळकाव नवरा तसाच उभा होता. अरे अरे शिवाय द्यायचे ना कोणाला तोंडावर द्यायचे माझ्या पुढे द्यायचे नाही तोंडावर देतो मी त्याची हाय चुप! आपल्याला पाहिजे. बरं आता तुला किती वाजता बोलवलं शाळेला मला 2 वाजता बोलव लवकर जावं लागेल. 2 वाजता येऊ मग मी. जाणार आहे का हा शाबास येतो मग. तुझ्याकडे आता लक्षच आहे माझं लक्ष राहू दे. हो मग येतो मग तू आपल्या भागातला आहे ना हा. कसं आहे मी जेवढं काय करतोय तुमच्या जीवावरच करू राहिलो. हा हा इथं कोण आहे माझं. बरोबर आहे येतो मग मी, हा. बरोबर चल बेटा. याला सांगितलं बुधवार पेठ मध्ये जाऊ नको माझ्याच घरी गेला बायकोला काहीतरी चाट मारतो. अगं लक्ष्मी ए बायको इकडे. अगं तुला काही माहितीये का काय मला अर्जंट फोन आला. कुणाचा? माझ्या आईची तब्येत फार खराब आहे. आई गो माझी सासूबाई मिली गो बाई गो. ए सासू मेली नाही अजून मग आजारी पडलेली आहे. मलाच वाटलं मिली काय मी आता जातो 15 दिवस काही येणार नाही बरं. म्हणजे 15 दिवस येणार नाही. हो. नाही नाही असं येडपणा करू नका. काय झालं? अहो माझी सासूची तब्येत जोपर्यंत बरी होत नाही ना तोपर्यंत येऊ नका. तोपर्यंत येणार नाही. महिनाभर 2 महिने येऊ नका. 2 महिने 2 महिने येऊ नका. नाही तू तर शिने म्हणा तुझ्यावर मी बरोबर चांगली राहील. हो बरोबर आहे. जाते मी. बरं मी 1 महिना येणार नाही 2 महिने येणार नाही. हो चालेल पण यायचे ना मला फोन करा. बरं फोन करेल हा. चालेल जा. बाई गो महिना 2 महिन्यासाठी नवरा गेला गावाला. तो मुसाफिर येणारी 2 वाजता केव्हा येतो काय माहिती. खूप आठवण येते हो त्याची. आता मी आलो. मला म्हणे मला नवरा नाही तुझ्या आईला एवढी चाटा मारते का मला. अहो तुम्हाला पाहून मी खूप भाळले कशाला बाळले. म्हणून नाही ना मी खोटं बोलले. हे काय वेळ म्हणले यांना काय आहे? हम तुम एक कमरे में बंद हो आणि लाईट चालली जाय. लाईट चालली जाय. झोप लवकर. तू म्हणे माझा नवरा गावाला गेला आता 2 महिने येणार नाही. त्याला 5 महिने येऊ देऊ नको. हा का? त्याच्या आईला असं आहे त्याच्या. का? झोप चल. मी आहे ना मज्जाच मज्जा. हा? कशाला येणार? कशाला घेऊ त्याला तिकडे फेक. अगं लक्ष्मी अगं दरवाजा उघड बायको कोण माझा नवरा? अगं दरवाजा उघड. माझा नवरा आला. तुझा नवरा आला. आला. ए लक्ष्मी खरं झालं. आता मी टुंगला. माझा नवरा आला. ए बायको आता मी टोंगला म्हणजे मी आता मेला. काय आता काय करू? मी तुझ्यावर प्रेम करत हा? नाही. तू माझी आई आहे. ए, पागल झाले का? मी तुझ्या पाया पडतो बाई. मला एवढा टाईमीला बहुत माझी मावशी तू. मी माझी- आम्ही प्रेम करतो तुमच्यावरती. मी नाही करत. अगं दरवाजा उघड. मी महाग खात नाही. हा सगळं बोलताय तुम्ही. मी माझ्या नवरीचा पोरगा आहे. मला म्हणून इथं झालं तुम्ही. तुझ्या पाया पडतो मला एवढा टाइम येणार नाही. ए बायको हो, तुझ्या पाया पडू का. जा माझ्या मेकअपच्या रूम मध्ये जा. थोडासा मेकअप करून घ्या. माझ्या नवऱ्या काहीतरी खोटं सांगते. हा तू माझी बहीण आहे. बाई नका म्हणू. मी प्रेम करते तुमच्यावरती. अगं दरवाजा उघड. आय लव्ह यू. हा? आय लव्ह यू. नवरा आला दरवाजा खोलते. कर्र कडक डर्र बिकट. देवाचा हाक मारतो तुला. किती गाडी उघडते पण दरवाजाची नवीन बेल बसवली आम्ही. हा मग जरा मग वेगळी. नवीन बेल बसवली तू. मग कोणी कोणाच्या दाराला अशी बेल नसेल अशी बेल आहे आपल्याला. बरोबर आहे. केव्हाचा हाक मारतो घरामध्ये काय करते तू. अहो काय झालं माहिती का? हा. तुम्ही घराच्या बाहेर गेले. तुम्ही गावाला गेले आणि माझी आई वडील आले. माझी आईची तब्येत आता चांगली आहे. पण तुम्ही फोन करणार होते मला. फोन करायला विसरून गेलो तुला मी. मग काही फोन करताना आले तुम्ही. तब्येत चांगली आहे आता बरं वाटतं माझ्या आईला. मग लगेच वापस येऊन गेले. हो पण तुम्ही गावाला गेले आणि माझी आई वडील घरी आले. तुझे आई वडील हा त्यांनी काय सांगितलं मग. काय सांगत होते म्हणे जावाला भेटायचं होतं. मग? मी त्यांना सांगितलं ते गावाला गेले. हो. म्हणे आम्हाला वेळ नाही थांबायला ते निघून गेले. निघून गेले हा आणि मला भेटले सुद्धा नाही. नाही अरे 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 तुम्ही मला 2 भेटायचं महिन्यासाठी होतं. 2 महिन्यासाठी येणार नव्हते ना हो. म्हणून. पण काय झालं माहिती का? हा. आपल्याला 24 वर्षात लग्नाला मुलबाळ झाला का आपल्याला? नाही 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 मग बोलण्यासाठी आपल्याजवळ कोणी आहे का? नाही मग आता खरं सांगा मी एकटी घरामध्ये. घरामध्ये मग माझ्या आई वडिलांनी मला आहे ना सप्रेम भेट म्हणून जर्मनी पुतळा आणला आहे.
सप्रेम भेट म्हणून जर्मनी पुतळा आणला. जर्मनी पुतळा. तो पुतळा हसतो, बोलतो, खेळतो, नाचतो, सर्व काही करतो. वा वा वा. हसतो, खेळतो, नाचतो, बोलतो, एवढा पुतळा छान आहे. छान आहे, सुंदर आहे. जर्मनी पुतळा आहे, जर्मनीहून आणलाय. जर्मनहून आणलेला आहे? हा. तुझ्या करमणुकीसाठी. करमणुकीसाठी. वा वा, चांगला पुतळा मी आहे. त्याला घेऊन येते. कुठे? उद्घाटन तुमच्या हाताने करा. माझ्या हाताने? हा, घेऊन ये. पुतळ्याला घेऊन ये. बरोबर आहे. तिच्या आई वडिलांनी तिच्या करमणुकीसाठी घरामध्ये एकटी राहते, शीत लागत नाही, आम्हाला मूळबाळ नाही, त्याच्यामुळे जर्मनी पुतळा पाठवून दिला. वा वा, जर्मनहून. पुतळा छान असेल म्हणा. हसतो, खेळतो, नाचतो, गातो. वा रे वा, पुतळा छान असेल ना. मग जर्मनी पुतळा आहे ना तो, जर्मन आणलेला. वा वा वा. का ग? हा पडदा काढायचा का? हा, म्हणजे माझ्या हातून त्याचं उद्घाटन करायचं. जाऊ द्या, लक्ष देऊ नका तिकडे काही. एकाला बोलले का दहाला बोलले का सारखंच असतं बघ. काय झालं? माझ्या हाताने उद्घाटन करायचं. हे उद्घाटन तुमच्या हाताने करा. ठीक आहे. यायला जर्मनी पुतळा जर्मन आणला. वा वा वा. घरामध्ये करमत नाही, चित लागत नाही म्हणून तिच्या आई वडिलांना तिची काळजी होती. संतती नसल्यामुळे मोबाईल नसल्या घरात एकटी राहते, चित लागत नाही म्हणून जर्मनहून पुतळा आणला. हसतो, खेळतो, नाचतो, बोलतो. वा वा वा, चांगलं जर्मनी पुतळा आहे बरं का. ठिकठिकाणी त्याला ठिकठिकाणी बटणं आहे म्हणे. बरं, आता बायकोला विचारतो. लक्ष्मी, काय? हसतो, खेळतो, नाचतो, गातो. हा, ठिकठिकाणी बटणं आहे त्याला. बट नाही, बट नाही. बरं, तुला बटणं माहिती असतील? बट माहिती मला. असं ना? पण बघा, हा. पहिला आपण आहे ना, तो तोंड हलवतो ते बघू. तो तोंड हलवतो काहीतरी बोलतो, पण तुम्ही बारीक निरीक्षण करा, बारीक ध्यान द्या. तो काहीतरी बोलतो हे तुमच्या लक्षात येईल. तोंड हलवतो. हा, बरं बरं. ए, लक्ष्मी, अगं ते बटन बंद करतो, शिव्या देतोय ना. बघ बघ. अगं तो शिव्या देऊ राहिला, तू म्हणे बोलतो, हसतो, खेळतो. तो शिव्या देत होता. आईला चांगला पुतळा आहे जर्मनी. शिव्या देत होता तो. शिवाय देत होतं का? मग तू म्हणे तोंड हलवतो, असं आहे का? तो शिव्या देत होता. बरं, आता दुसरं बटन कोणतं? दुसरं बटन दाबून पाहत्या. हा. यायला वायरवर पाय पडला का काय माझा? असं वाटतंय मला. तो तर दणके टाकू राहिला. दुसरं बटन दाब. चांगला पुतळा आहे बरं का. आपण त्याला डान्स करायला लावू, डान्स. डान्स करतो का? यायला पुतळाचा चांगला माझा काम कर. चांगला पुतळा आहे बरं का, जर्मनहून आणलेला आहे. जर्मनी पुतळा. डान्स करतो. डान्सचं बटन बंद करायचं बटन चांगलं आहे. त्या मायचा पुतळा, जर्मनी पुतळा. हा पुतळाने आतून, हा तोच पुतळा आहे. बुधवार पेठ मध्ये आला होता तोच पुतळा आहे. बायको इकडे, घरामध्ये जा तू आता. हा, चहा वगैरे बनव. हो मी चहा आणते बरोबर. यायची जरा, मी जरा रेशील घेतो. हं. मी चहा बनवणार. मला बटणं माहिती झाली त्याच्या आता. ठिकठिकाणी कुठं कुठं बटणं येतं. वा रे वा, पुतळा हसतो, खेळतो, नाचतो, गातो. जर्मनहून आणला. त्याच्या वायरवर पाय पडतो, तो बटणं आपल्याला खापाखाप दणके टाकतो. नाही, याला गुदगुल्या करून पाहतो आपण. याला गुदगुल्या केल्या तरी त्याला काही झालं नाही.
चांगला पक्का पुतळा आहे बरं का. बरं हा खरोखर पुतळा जर असेल ना याची छज्जी सोडून टाकतो. बरं खरोखर पुतळा आहे ना. का रे तुला सांगितलं तर बुधवार भेट मी जाऊ नको. तू माझ्याच घरी गेला का रे. आणि ती काय माझी परकी आहे का? अरे मग कोण आहे. माझी बहिणी. तुझी बहीण. बर अरे तू तर माझा साला आहे मग. अरे साडू आहे मी. अरे तुला सांगितलं तर बुधवार भेट मी जाऊ नको. हे असं का केलं तू. तुम्ही माझ्या बहिणीला पाप लावता म्हणून. बरोबर आहे. नेहमी माझ्या बायकोला मी पाप लावत होतो म्हणून यांनी थोडस नाटक केलं. मित्रांनो आता झाला आमचा 5-10 मिनिटाचा हास्यकार. आता